मंडळी, आज मी बीटरूटचा ज्यूस करणार होते. कारण आहे ना, डॉक्टरांनी सांगितलेलं बॉडीमधलं नाही हिमोग्लोबिन खूप कमी झाले, त्यासाठी जास्तीत जास्त हिमोग्लोबिन वाढेल असे पदार्थ खा. तर फ्रीजमध्ये ना बीटरूट तर पडलेच होते. मग त्यासाठी 2 बीटरूट घेतली, त्याच्यावरच्या साली काढून स्वच्छ धुवून घेतलं आणि बारीक चिरून मिक्सरच्या भांड्यामध्ये ते काढून घेतलं. त्यामध्ये अर्ध्यापेक्षा अर्धा लिंबू पिळला, त्यामध्ये गुळाचा खडा होता घरामध्ये, तो जो चिरून घेतला. तुमच्याकडे जर गुळाची पावडर असेल तर तुम्ही ती ॲड करून पाहिजे तेवढं पाणी घालून, तुम्हाला ज्यूस निघेल एवढं पाणी घालून ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचा. आणि बिटाच्या ज्या साली होत्या तर मी न फेकता तशाच ठेवल्या, कारण जर तुम्ही मेहंदी लावत असाल तर त्यासाठी ते कामाला येईल म्हणून मी ते तसंच ठेवलं. आणि ज्यूस निघेल एवढं पाणी घालून ते ग्राइंड करून घेतलं आणि एक कप घेतला, गाळण घेतली, चम्मच घेतला आणि ते पूर्ण गाळणीने गाळून घेतलं. चमच्याने पूर्ण प्रेस केलं आणि त्याला पूर्ण ज्यूस निघेल, पूर्ण दाबून ज्यूस काढून घेतला आणि कपभर ज्यूस निघाला आणि स्वतः राहिलेला तसंच ठेवून दिला. आणि मी हे फर्स्ट टाईमच बनवलेलं, फर्स्ट टाईमच पिणार होती, पण खरंच खूप बेस्ट झालेला. तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि खरंच खूप छान लागतो. आणि टाईम पण होता, फ्रीजमध्ये मेथी पडली होती. मी म्हटलं संध्याकाळच्या स्वयंपाकाला आज मेथी पुलावच करावं, तर मेथी घेतली, मेथी साफ करून घेतली आणि मेथी कवळी होती, देठं पण कवळी होती, पानंही होती. मग ती पटापट निवडूनही झाली. आणि इथं ध्रुवही आला, तर ध्रुवची मस्ती चालू झाली. मुलं म्हणली की अशी मस्ती होणार ना, भाजी निवडून देत होता ना काय, त्याची पूर्ण किचनमध्ये भाजी करणं चालू होतं. आणि माझा मेथी पुलावसुद्धा रेडी होता. तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल तर फुल व्हिडिओवर अपलोड केले, नक्की बघा.